पीठासीन अधिकारी म्हणून ज्यावेळेला म्युन्सिपल कमिशनर बसले त्यावेळेला जो गदारोळ केलेला शिवसेना उभाटाने की आपल्याला केवढं कळतं, आपल्याला केवढं नॉलेज आहे, या पद्धतीने त्यांनी जोरदार तिकडे घोषणाबाजी केली आणि त्यांना प्रशासनाला शिकवण्याचा प्रयत्न केला त्यांनी. परंतु स्वतःलाच काही माहिती नाही या गोष्टी, किती त्याचा अभाव आहे त्यांचा या गोष्टींचा हे तुम्हाला कळून आलं असेल की त्यांना सांगण्यात आलं, म्हणजे जी सूत्रांची माहिती आहे त्याच्यामध्ये असं आहे की ताईंना हे सांगण्यात आलं की तुम्ही विरोधी पक्षनेता आहात, तुम्ही ऑटोमॅटिकली तुम्ही स्टँडिंग कमिटीमध्ये जाणार, तुम्ही फक्त सदस्यांची नावं द्या. आणि त्यांनी ते मानलं आणि त्यांनी ते सदस्यांची नावं दिली, पण स्वतःचं त्यामध्ये नाव टाकलं नाही. तर एक केवढा मूर्खपणा आहे हे तुम्हाला आज कळलं असेल. आणि आपण किती हुशार आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न जे त्या दिवशी करत होते, ज्या दिवशी पीठासीन अधिकारी म्हणून MC बसले त्यावेळेला, तर हा मोठा अभाव त्यांच्यामध्ये आहे. दुरी साहेब, इतिहास राहिलेला आहे पालिकेमध्ये की जो कोणी गटनेता असतो तो स्थायी समितीवर पाहायला मिळतो. यंदाही इतर पक्षाचं जर आम्ही नेतृत्व पाहिलं तर सगळेच गटनेते जे आहेत ते स्थायी समितीवर आहेत, पण फक्त ठाकरेंचा गटनेता यापासून वंचित राहिलेला आहे. मग तेच तर सांगतोय ना की त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही बाकीच्या सदस्यांची नावं द्या पण तुमचं नाव देऊ नका. आणि का देऊ नये असं विचारण्यात आलं त्यावेळेला सांगितलं की अरे बाबा गटनेता ऑटोमॅटिक जातो त्याच्यामध्ये. म्हणजे याचं नॉलेजच त्यांना नाही आहे. जरी तुम्हाला मातोश्रीवरून सांगण्यात आलं की गटनेता ऑटोमॅटिकली तिकडे जातो, विरोधी पक्षनेता म्हणजे तुम्ही ऑटोमॅटिकली स्थायी समितीमध्ये जाणार, असं होत नाही ना. तुमच्याकडे एक MS असतो, तुम्ही त्याला तरी विचारलं पाहिजे होतं की बाबा मला असा निरोप आलेला आहे, तुमचा केसाने गळा कापण्यात आलेला आहे हे तुमच्या लक्षात आलेलं नाहीये एवढं नक्की. या सासुरी पेडणेकर देशपांडे मागील काही दिवसापासून सातत्याने संजय राऊत ठाकरेंची युती तुटेल की संदीप देशपांडे भाजपच्या, काय अर्थ काढायचा? नाही, कसं आहे, हा त्यांच्या पक्षाचा हे आहे. त्यांचा कोणीही जो बोलतो तुमच्या मीडियासमोर येऊन बोलतो त्या वरिष्ठांशी चर्चा करून बोलतो. त्यामुळे जो बोलतो तो त्याप्रमाणे त्या पद्धतीने त्याने बोलले असतील. किशोरी पेडणेकर यांच्यावरती अनेक ज्येष्ठ नगरसेवकांनी नाराज देखील असल्याचं बोललं जातं. हो, नक्कीच असणार ना. जर एखादा भ्रष्ट जर आहे, नगरसेवक आहे, त्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे, त्याच्यावर आरोप लागलेले आहे, EDची चौकशी लागलेली आहे, अशा सगळ्या गोष्टी जर चालू असतात आणि त्यांनाच तुम्ही महत्त्वाचं पद देणार ना, बाकीचे सिनियर नाही आहेत का, तर तो राग येतोच ना. तो साहजिकच राग बाहेर पडणार, खतखततो आहे राग, तो बाहेर पडण्याचं कुठेतरी आहे आणि ते बाहेर पडणार. आता तुम्ही काल, मला वाटते कालच बातमी तुम्ही बनवली की पहिल्या रांगेत कोण बसणार त्याच्यावरून त्यांच्यामध्ये भांडणं झालेली. ही सुरुवात आहे. मी तुम्हाला सांगितलं नाही, ही सुरुवात आहे. आता पुढे पुढे बघा काय काय होणार आहे ते. विशाखा राऊत यांना सुधार समितीत टाकल्यामुळे त्याही नाराज असल्याच्या चर्चा बाहेर येतात, त्यांचंही स्थायी समितीत पत्ता लागला. सगळेच मी सांगतोय ना की ज्येष्ठ श्रेष्ठ जे आहेत त्यांना डावललं गेलेलं आहे. इकडे त्यांनी आपापल्या लोकांना, प्रत्येकाचा गॉडफादर आहे, त्यांनी आपापल्या लोकांची नावं दिलेली आहेत आणि त्याप्रमाणे ती नावं तुम्हाला दिसली आहेत. आणि ज्यांना नॉलेज नाही आहेत ते मोठेपणा करायला तिकडे मोठमोठ्याने बोंबाबोंब करतायत की दाखवत आहेत की आम्ही इकडे किती विरोध करून दाखवतोय, परंतु त्यांना पण तिकडे डावलण्यात आलेलं आहे. अनेक आजी माजी नगरसेवक आमदारांच्या मुलांना सुद्धा समितीवर घेण्यात आलेलं आहे. अंकित प्रभू यांना स्थायी समिती सुद्धा शिक्षण समितीवर सुद्धा शिक्षण समितीत सदस्य म्हणून घेण्यात आले. तेच सांगतोय ना की प्रत्येकाचा गॉडफादर आहे आणि प्रत्येकाची वर्णी त्याप्रमाणे लागलेली आहे. आमदाराचा मुलगा असू दे, खासदाराचं वजन असू दे, खासदारांच्या PAचं वजन असू दे, या पद्धतीने त्याला वर्णी लागलेली आहे. त्यांची ज्येष्ठ श्रेष्ठता वगैरे बघण्यात आलेली नाही आहे की किती वेळा नगरसेवक होता, आमदार होते, माजी नगरसेवक आहेत, माझे आमदार होते, ते माजी महापौर आहेत. हा विचार केला गेला नाही आहे. परंतु माझं म्हणणं आज आहे की कदाचित मातोश्रीने हा चांगला विचार केला असेल की भ्रष्ट जे लोक आहेत त्यांना चांगल्या कमिटीपासून लांब ठेवणं किंवा कमिटीमध्ये त्यांना आता ते निवडून आलेले आहेत, एक संख्या वाढवायची होती, त्यांना संख्या वाढवली आहे त्यांनी, फक्त आता ते त्यांना कुठलाही अधिकार नसावा हे असं. महापौर काल उशिरा आली अर्धा तास, त्यावरती विरोधकांनी गोंधळ पूर्णपणे या ठिकाणी करण्यात आलेला. वेळ होतो, कधी कधी काही अधिकारी येऊन बसतात, काय चर्चा वगैरे झाली असेल. आता कारण करायचंच आहे आणि विरोध करून दाखवायचाच आहे आणि तुम्ही कसे ते कॅमेरामध्ये दाखवता आणि ते मग मातोश्रीवर बघितलं जातं. मग कोण बाबा विरोध करत होते, बाबा हा विरोध करतोय, तो करतोय.
कुठेतरी वर्णी लागली पाहिजे. तर मला घोषणाबाजी केल्याने भाव वाढतो. भाव वाढतो. बरोबर बोललात तुम्ही की भाव वाढला पाहिजे माझा, कुठेतरी मी कॅमेऱ्यामध्ये दिसलो पाहिजे, मी पुढे पुढे येऊन तिकडे बोंबाबोंब केली पाहिजे. ते एक टेक्निक असते ती की कॅमेऱ्यामध्ये करा, त्याचा पण एक डिप्लोमा असतो वेगळा. नक्कीच नक्कीच हे नेतृत्वाकडे लक्ष वेधण्याचा हा प्रयत्न होता की समोर येऊन बोंबाबोंब करायची की बाबा हा विरोध चांगला करतो, याला कुठेतरी वरती घेतलं पाहिजे, या पद्धतीने तो प्रकार झाला. अग्रलेखावरून बरंच काही वाद होताना पाहायला मिळत आहेत. कोणी म्हणतो एकत्र निशाणा म्हणतोय, कोणी म्हणते सोडून द्या म्हणतोय. संतोष गुरी नेहमी या राजकारणापासून नेहमीच अवगत आहे. तुम्ही कसं बघताय अग्रलेखावरून वाद प्रतिवाद होताना पाहायला मिळत आहे? नाही पण त्यांना मला वाटते सगळे पक्षातले सगळेच नेते लोक, मग मला वाटते आघाडीमधले असून दे त्यांच्या किंवा युतीमधले असून देत, कुठल्याही सगळे नेते लोक त्यांच्यावर तोच आरोप करतात की हे महाशाणे आहेत, यांना प्रत्येक गोष्टीचं नॉलेज आहे, यांचे क्लिंटन बरोबर संबंध आहेत, आता कोण आहेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष त्यांच्याबरोबर संबंध आहेत, दाऊद बरोबर संबंध आहेत, सगळ्या मोठ्या मोठ्या लोकांबरोबर यांचे संबंध आहेत. आणि यांचं इंटरनेट एवढं जबरदस्त आहे की CID आणि IB ला ज्या माहिती नसतात त्या गोष्टी यांना सगळ्या माहिती असतात. त्यामुळे ते अतिशहाणे आहेत हे नक्की. येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिकेच्या राजकारणामध्ये बरीच बोंबाबोंब होताना